राहुल दादा भेटलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? आता जस्ट जेजुरीसन आलाय, खंडोबा रायाचं दर्शन घेतलं पहिलं. हो, आमचे कुलदैवत आहेत. मग सकाळी सकाळी जाऊन दर्शन घेतलं. मग आज सकाळी आरती सुद्धा भेटली आणि देवाच्या आंघोळीचा टाइम असतो 5 ते 6च्या दरम्यान. मग आज ते सुद्धा अभिषेक करायला भेटलं. बरं दादा, आज प्रेक्षकांच्या हृदयातली जोडी पळणार आहे, म्हणजे बरेचशा आशीर्वाद आहे या जोडी पाठीमागं प्रेक्षकांचे, काय सांगा? सगळ्यांचाच आशीर्वाद आहे आणि सरांच्या आठवणीसाठी आणि सरांची आठवण जागृत करण्यासाठी या मैदानामध्ये आपण 1 नंबर केला होता हिंदकेसरी मैदानामध्ये. त्यात हिंदकेसरी मैदानामध्ये मथुर, सर्जा आणि विठ्ठल नाना, म्हणजे ह्या जोडीने किती दिवसापासून एकत्र नव्हते आले, म्हणजे तिघीजण एकत्र आले. त्याच्यामुळे आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. दादा, मागच्या वर्षीच्या आठवणी, 1 नंबर केलेला बुलेटचा मानकरी झालेला, त्यावेळेस स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर होते. बरेचशा आठवणी सरांच्या पण ताज्या झालेल्या आहेत म्हणावं लागतील. त्या मैदानामध्ये 1 दिवस आधी सरांनी कॉल केला होता. सरांना पैरा नव्हता, मग आपण मथुर घेऊन आलो होतो सरांच्या एका शब्दावर. तेव्हा ते आपण 1 नंबर केला होता. त्यामुळे आठवणीतलाच मैदान आहे आमच्या. ज्यावेळेस मथुरचा वाईट काळ चालू होता त्यावेळेस सरांनी पण भरपूर मदत केली दादा तुम्हाला, कारण सर्जा मथुरसोबत पाहिला त्यावेळेस सुंदर पाहिला, त्याविषयी काय सांगाल? आता त्यांचं आमच्यावर प्रेमच होतं ना, एक अतूट नातं होतं. जेव्हा सरांच्या मुखातून मथुरचं नाव निघायचं, ते एक गुरुवर्य टीचर्स होते आणि ते सरांच्या बोलीभाषेतून खूप चांगुलपणा आणि वेगळेपणा असायचा. जेव्हा सर व्हिडिओ बनवायचे ना, अखंड महाराष्ट्र त्या व्हिडिओला लाईक करायचं, एवढी ट्युनिंग चांगली असायची आणि आवाज चांगला असायचा सरांचा. एक मागच्या वर्षीच्या आठवणी 100% ताज्या होतील. नानांविषयी काय सांगाल? विठ्ठल नाना म्हणजे अनुभवी ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्या पुढे अष्टम हिंद केसरी असा नाव लागते आता सध्या. विठ्ठल नाना अनुभवी जॅकी आहेत, ड्रायव्हर आहेत आणि एक गाडा मालकसुद्धा आहेत. त्याच्यामुळे अनुभवी आहेत आणि खूप त्यांनी वर्ष या क्षेत्रामध्ये काढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी नवीन नाही आहेत. मग अनुभवी ड्रायव्हर असल्यानंतर मग काय मालकांना पण चिंता करायची आवश्यकता नसते आणि गरज नसते. दादा, फाटीच्या पुढच्या साईडची जी थोडीफार दगडं होती ती आता कमिटीनं सर्व काढलेली आहेत, त्याविषयी काय सांगाल? कारण एक प्रकारे आज बैलगाडी मालकांना पाठीमागच्या मुलाखत बोललो होतो का जे बैलगाडा आयोजक असतात, आयोजकांनी काही चुक्या असतात ते दुरुस्त करायला पाहिजेत. तर पाठीमागच्या टायमाला काही चुक्या होत्या, त्यांनी दुरुस्त केल्यात. त्याच्यामुळे आनंद वाटतं, कारण की चुक्या होतात माणसाकडनं आणि ती दुरुस्ती पण माणूसच करतो. दादा, आता 11 तारखेला मैदान झालं, जबरदस्त पाहिला मथुर आणि जिद्दीनं पाहिला. त्या जिद्दीविषयी काय सांगाल? कारण एक तुमच्यासाठी पळतो कायम आणि फॅन्ससाठी पळतो हे कायम दिसतं त्याच्या नजरेतून म्हणावं लागेल. तर मथुरने अजून किती पाहायला पाहिजे, कारण की त्यांनी पूर्ण अखंड महाराष्ट्राचे मन जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे, त्यात प्रेमापोटी तो अजून पळत राहतो. दादा, तुम्ही आधीच सांगितलेलं, यापूर्वी सांगितलेलं त्रिकुट एकत्र येणार आहे. तुम्हाला किती इंडिव्हिज्युअली कॉल येऊन गेले फॅन्सशी की दादा आमची इच्छा तुम्ही पूर्ण केली? भरपूर असे कॉल आले, कमीत कमी 1000-2000 लोकांचे कॉल आले आपल्या फॅन फॅमिली कुटुंबाचे. प्रत्येकाला आनंदाचा क्षण होता. तर सकाळी सकाळी खूप एवढ्या लवकर मला वाटलं नव्हतं एवढी पब्लिक असेल. खूप जण गोळा झाले होते. म्हणजे मथुर आणि सर्जा या दोन्ही जोडीसाठी एकत्र आले होते. आणि जे शंभू आहेत आणि शंभूचे वडील दादा, हे असे माणसं आहेत, एकदम वचनपूर्व माणसं आहेत. आणि अशा व्यक्तिमत्वासाठी काही करायला तयार असतो मी. म्हणजे जर त्यांचा जे स्वभाव आहे, खानदानी स्वभाव आहे ना, त्या स्वभावाला माझा सल्यूट आहे. कारण की याच्यामध्ये भरपूर असा त्रास आला, तिघे एकत्र नाही पळायला पाहिजेत यासाठी, पण ते देवाची इच्छा असल्यानंतर तिथे कोणच काहीच करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ही गाडी आज सगळ्यांच्या प्रेमाखातीर पळणार आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने
आज या मैदानामध्ये मथुर, सर्जा आणि विठ्ठल नाना. आज 100% फॅन्सची इच्छा पूर्ण करताना फॅन्सचे आशीर्वाद हे या गाडी पाठीमागं असतील हीच आशा करूयात आणि तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा दादा. धन्यवाद.